सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस्स सामग्गी समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तथागतांनी उपदेशिलेला सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये सदैव समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व धम्म उपासक आणि उपासिका आपल्या सर्वांबद्दल अनंत मंगल कामना अर्पण करीत आजच्या ग्रंथ पठनाला मी सुरुवात करीत आहे। सुरुवातीला एक मी गाथा म्हटली, सुखो बुद्धानु उपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस्स सामग्गी समग्गानं तपो सुखो। याचा अर्थ होतो सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखद आहे सद्धम्माची देसना, सुखद आहे संघाची एकता आणि सुखद आहे सामूहिक विहार करणे। ही गाथा आज म्हणण्याचा उद्देश हा आहे की ज्या ग्रंथाचं पठन आपण वर्षावासामध्ये करीत आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहिला। म्हणजे एक नियम असतो, मनस्वी एक इच्छा असते लेखकाची की जो ग्रंथ आपण लिहिलेला आहे तो ग्रंथ आपण कोणाला तरी समर्पण करावा किंवा त्याला समर्पित करावा। तर बरेचसे लेखक पुस्तक लिहिल्यानंतर मग हा ग्रंथ मी माझ्या आईला समर्पित करतो, हा ग्रंथ मी माझ्या वडिलांना समर्पित करतो, हा ग्रंथ मी ईश्वराला समर्पित करतो, आहे की नाही, अशा प्रकारे समर्पित करतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ भगवान बुद्धांच्या या गाथेला समर्पित केलेला आहे। अगदी सुरुवातीलाच ही गाथा या ठिकाणी लिहिलेली आहे, सुखो बुद्धानु उपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस्स सामग्गी समग्गानं तपो सुखो। या गाथेला बाबासाहेबांनी हा ग्रंथ समर्पित केलेला आहे। कालच्या ग्रंथ पठनामध्ये आपण या ग्रंथाची प्रस्तावना आपण या ठिकाणी पठन केली की कशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना हा ग्रंथ लिहिण्यामागचा म्हणजे जी भावना आहे ती भावना आपण या ठिकाणी बघितली। आज एका महत्त्वपूर्ण आर्टिकलला आपण या ठिकाणी वाचणार आहोत। बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाची प्रस्तावना दिल्यानंतर सुद्धा आणखी एक लेख जो या ग्रंथातील तत्वज्ञानाचा थोडासा वेगळा आहे, ज्याला प्राकथन असं म्हटलेलं आहे। हे प्राकथन सुद्धा आपल्या सर्वांना अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे। ते यासाठी की बाबासाहेब आंबेडकरांनी हे प्राकथन जेव्हा या ठिकाणी लिहिलं, या प्राकथनामध्ये बाबासाहेबांनी अशा काही प्रश्नांची मांडणी केलेली आहे की ते प्रश्न प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिकेला अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। ते प्राकथन तुमच्या पुस्तकामध्ये असेल तर तुम्ही ते ओपन करावं। बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेनंतर प्राकथन नावाचा एक लेख लिहिलेला आहे, एक आर्टिकल
आणि या प्राकथनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची मांडणी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की बौद्ध धर्मामध्ये असे काही प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांच्या बाबतीत कोणत्याही दोन बौद्ध विद्वानांमध्ये एकसूत्रीपणा आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे हे असे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये कोणत्याच दोन बौद्ध विद्वानांमध्ये एकसूत्रीपणा किंवा एक उत्तर पाहायला मिळत नाही. जर हे प्रश्न एखाद्या बौद्ध विद्वानाला विचारलं तर त्याने दिलेलं उत्तर आणि हाच प्रश्न एका दुसऱ्या बौद्ध विद्वानाला विचारला तर त्याने दिलेले उत्तर, त्या दोन्हीही बौद्ध विद्वानांनी दिलेली उत्तरं ही सारखी नसतात. असे हे गोंधळात टाकणारे असे प्रश्न आहेत. एक बौद्ध म्हणून, एक चिकित्सक बुद्धी किंवा बुद्धिवंत म्हणून आपल्याला या प्रश्नांचा उलगडा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या प्राकथनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रश्नांचा उलगडा केलेला आहे. या प्रश्नांचं स्पष्टीकरण केलेलं आहे की असे कोणते ती प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आजही, म्हणजे आजच्या तारखेला सुद्धा कोणत्याच दोन बौद्ध विद्वान जणांमध्ये एकसूत्रीपणा आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि ते सर्व स्पष्ट केल्याच्या नंतर शेवटी बाबासाहेब असं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सांगतात की हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी, या प्रश्नांचं समाधानकारक स्पष्टीकरण करण्यासाठी सिद्ध होईल अशी मी आशा बाळगतो. म्हणजे एवढे मोठे विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या प्राकथनात शेवटी स्पष्ट लिहितात की हे जे प्रश्न आहेत, हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर देण्यासाठी सिद्ध ठरेल अशी माझी आशा आहे. म्हणजे त्यांनी सर्वस्व त्या वाचकांवरती ते सर्व सोडलेलं आहे की जो कोणी वाचक, तुम्ही, मी, कोणी असू द्या, जो कोणी वाचक या पुस्तकाचं वाचन करेल ते सर्वस्वी त्याच्या ज्ञानावरती अवलंबून आहे. त्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर त्याला मिळते की नाही, त्या प्रश्नांचं आपण थोडंसं पठन, त्या प्रश्नांचा उलगडा, त्या प्रश्नांचं वाचन आपण आजच्या या ग्रंथपठणामध्ये करूया. ज्यांच्याकडे पुस्तकामध्ये असेल त्यांनी ते बघावं. भारतीय जनतेच्या काही वर्गात बौद्ध धर्माबद्दल आस्था वाढत असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. त्याचबरोबर स्वाभाविकपणे भगवान बुद्धांचे जीवन व शिकवण याबद्दलच्या स्पष्ट आणि सुसंगत निवेदनाची मागणीही वाढत आहे. भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णतः सादर करणे हे जे बौद्ध नाही त्याला साध्य होणे अत्यंत कठीण आहे. कारण जो व्यक्ती बौद्ध नाही आहे त्याला भगवान बुद्धांचं जीवन आणि शिकवण सुसंगतपणे सादर करणे थोडंसं कठीण आहे, साहजिकच आहे. निकायांवर अवलंबून बुद्धांची जीवनकथा सुसंगतपणे सादर करणे कठीण तर आहेच, त्याहूनही त्यांच्या शिकवणुकीचा काही भाग सादर करणे त्यापेक्षा जास्त अडचणीचा आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी स्पष्ट करतात. जगात जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यामध्ये बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्यात जी अडचण निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे. बाबासाहेबांनी जेव्हा संपूर्ण ग्रंथ संपदेचा अभ्यास केल्यानंतर ही गोष्ट त्यांच्या निदर्शनामध्ये आलेली आहे की भगवान बुद्धांचं जीवन चरित्र ज्या प्रमाणामध्ये सादर व्हायला पाहिजे ते त्या प्रमाणामध्ये ते सादर झालेलं नाही. कारण त्रिपिटकामध्ये सुद्धा खूप कमी ठिकाणी भगवान बुद्धांचं जीवन चरित्र सादर केलेलं आहे. तर संपूर्ण त्रिपिटक केवळ आणि केवळ भगवान बुद्धांचं शिकवलेला धम्म आणि तत्वज्ञान यानेच पूर्णपणे भरलेलं आहे. म्हणजे खूप कमी ठिकाणी भगवान बुद्धांचं जीवन चरित्र आपल्याला पाहायला मिळते. हे प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धर्म समजून घेण्याचा मार्ग सुस्पष्ट करावा हे आवश्यक नाही काय? आवश्यक आहे. जे बौद्ध धर्मीय आहेत
त्यांची निदान साधारण चर्चेसाठी तरी हे प्रश्न मांडावेत आणि त्यावर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा. ह्या प्रश्नांवर चर्चा व्हावी या दृष्टीने ते इथे उद्धृत करण्याची मी योजित आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी अशा 4 प्रश्नांचा उलगडा करतात. हे 4 प्रश्न आहेत. जसं मी तुम्हाला आता बोललो की कोणत्याच 2 बौद्ध विद्वानांमध्ये या प्रश्नांच्या बाबतीमध्ये एकसूत्रीपणा पाहायला मिळत नाही, गोंधळात टाकणारे प्रश्न आहेत. असे हे 4 प्रश्न आहेत. त्या 4 प्रश्नांचं स्पष्टीकरण बाबासाहेबांनी या प्राकथनामध्ये केलेलं आहे. अशा पद्धतीने पहिला जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न भगवान बुद्धांच्या जीवनातील एका मुख्य घटनेबद्दलचा आहे, ती म्हणजे परिवर्ज्या. पहिला प्रश्न आहे की भगवान बुद्धांनी परिवर्ज्य का घेतले, भगवान बुद्धांनी गृहत्याग का केला, हा पहिला प्रश्न आहे. आता ज्यांना बौद्ध साहित्याचा अभ्यास आहे त्यांना हे गोष्ट लवकर समजेल की जे पारंपरिक बौद्ध आहे, जसं थायलंड असेल किंवा श्रीलंका आहे किंवा इतर जे काही बौद्ध पारंपरिक देश आहेत, त्यांच्या बौद्ध लोकांमध्ये अशी समज आहे की सिद्धार्थ गौतमाने त्या 4 गोष्टी बघितल्या. एक म्हातारा व्यक्ती बघितला, एक आजारी व्यक्ती बघितला, एक मेलेला व्यक्ती बघितला आणि एक साधू संन्यासी बघितला. तर ह्या 4 घटना बघितल्या. ह्या 4 घटना बघितल्याच्या नंतर सिद्धार्थाच्या मनामध्ये एक वैराग्य भाव उत्पन्न झाला आणि वैराग्य भाव उत्पन्न झाल्यामुळे सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला. अशा प्रकारचे पारंपरिक बौद्ध मानतात की ह्या कारणामुळं सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला. पण एखादा व्यक्ती जेव्हा हे पुस्तक वाचेल, ह्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर वेगळं दिलेलं आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी एक घटना सांगितलेली आहे की सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाला रोहिणी नदीचं जे पाण्यावरून जो कलह निर्माण झाला होता हे महत्वाचं कारण आहे. कारण शाक्य आणि कोलीय या 2 राज्यांच्या मधून ही रोहिणी नदी वाहत होती आणि त्या पाण्याच्या वाटपावरून शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. सिद्धार्थ गौतमाने त्याला विरोध केला, युद्धाला विरोध केला आणि त्यामुळे शाक्य संघाने सिद्धार्थ गौतमाला देशत्यागाची शिक्षा ठोठावली. हे मुख्य कारण आहे. हे स्पष्ट करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, जर पारंपरिक जे उत्तर आहे ते जर आपण स्वीकार केलं, सिद्धार्थ गौतमाने एक म्हातारा व्यक्ती बघितला, एक आजारी व्यक्ती बघितला, एक मृत्युमुखी व्यक्ती बघितला, एक साधू संन्यासी बघितला, तर मग वयाच्या 29व्या वर्षांपर्यंत बाबासाहेब असे एक तर्कबुद्धी सांगतात की वयाच्या 29व्या वर्षापर्यंत सिद्धार्थ गौतमाने कधीच म्हातारा व्यक्ती बघितला नाही का? सिद्धार्थ गौतमाने कधीच कोणता आजारी व्यक्ती बघितला नसेल का? किंवा सिद्धार्थ गौतमाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू बघितला नसेल, पण साधू संन्यासी तर नेहमीच महाराजांना भेटायला यायचे, मग साधू संन्यासी पण बघितला नाही का? मग 29 वर्षांपर्यंत या 4ही घटना सिद्धार्थ गौतमाने बघितल्या नाही, हे बुद्धीला पटत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या पहिल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये केलेलं आहे की रोहिणी नदीच्या वादावरून, रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपावरून जो वाद निर्माण झाला, जे युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे सिद्धार्थ गौतमाने केलेला जो विरोध होता, त्या विरोधामुळे शाक्य संघाने सिद्धार्थ गौतमाला देश त्यागण्याची शिक्षा ठोठावली. म्हणजे अशा प्रकारचं स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी सांगितलेला आहे. दुसरा प्रश्न 4 आर्य सत्यांनी निर्माण केलेला आहे. बुद्धाच्या मूळ शिकवणुकीत त्याचा अंतर्भाव होतो का? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा आपण भगवान बुद्धांचा धम्म अभ्यास करतो, भगवान बुद्धांनी विशद केलेलं तत्वज्ञान अभ्यासतो, तर त्या धम्म तत्वज्ञानातील सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे 4 आर्य सत्य आहे. विद्वान जन जे आधुनिक काळामध्ये त्यांनी भगवान बुद्धांना दुःखवादी ठरवलं होतं की भगवान बुद्ध दुःख सांगतात,
हे दुःख ते दुःख, ह्यामध्ये दुःख त्यामध्ये दुःख. त्यांनी त्या अनेक विद्वान लोकांनी भगवान बुद्धांना दुःखवादी ठरवलं की भगवान बुद्ध सुख सांगत नाही, दुःख सांगतात. आणि त्यामुळे भगवान बुद्धाचा धम्म हा दुःखवादी आहे, कारण दुःख सांगतात, हा दुःखवादी आहे. अशा प्रकारचा आरोपही या विद्वान जनांनी, या टीकाकारांनी केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रश्नाचं सुद्धा स्पष्टीकरण यामध्ये केलेलं आहे. जेव्हा कोणी या ग्रंथाचं पठण करेल, या ग्रंथामध्ये एका भागामध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की भगवान बुद्धांच्या मूळ शिकवणुकीमध्ये 4 आर्य सत्यांचा अंतर्भाव होतो. या ठिकाणी बाबासाहेब कसं लिहितात की ह्या जगात सुखप्राप्तीसाठी धर्म किंवा तत्वज्ञान माणसाला कधीच उपयोगी पडणार नाही. जर दुःखापासून मुक्ती नसेल तर धर्म काय करू शकणार? जन्मापासूनच जे दुःख अस्तित्वात येते, अशा दुःखापासून मानवाची सुटका करण्यासाठी बुद्ध तरी काय करू शकतात? हे टीकाकारांचे शब्द बाबासाहेबांनी इथे सांगितलेले आहे. पुढे असं म्हणतात की बौद्ध धर्माचा म्हणजे बौद्धेतरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात ही 4 आर्य सत्ये हा एक मोठा अडथळा आहे. तसं तुम्हाला मी आता स्पष्ट केलं की काही आधुनिक बौद्ध विद्वानांनी ही टीका केलेली आहे की बुद्ध दुःख सांगतात, सुख सांगत नाही. आणि म्हणून त्यांनी भगवान बुद्धांना दुःखवादी ठरवलं. आणि त्यानंतर आणि म्हणून या कारणामुळं ते 4 आर्य सत्ये मानवाला आशा नाकारतात, अशा प्रकारची टीका त्या विद्वान जनांनी केलेली आहे. पण बांधवांनो, जेव्हा आपण या पुस्तकाचं अध्ययन करतो तेव्हा तुम्हाला एक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे लक्षात येईल की भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये सर्वात महत्वाचा जो भाग आहे, किंबहुना ज्या तत्वज्ञानापासून भगवान बुद्धाच्या धम्म तत्वज्ञानाची सुरुवात होते, ते 4 आर्य सत्य आहेत. ते 4 आर्य सत्य आहेत. मग जे लोक भगवान बुद्धांना दुःखवादी म्हणतात ते लोक खोटे ठरतात. तसं उदाहरणार्थ बघा, जर तुम्हाला एखादा आजार झाला, तुम्ही रोगी झाले, तुम्हाला एखादा आजार झाला, तुम्ही डॉक्टरकडे जाता. मग डॉक्टर तुमचं चेकअप करतो, आहे की नाही? मग चेकअप केल्यानंतर तो तुम्हाला म्हणतो तुम्ही आजारी आहात. तर तुम्हाला ताप आली असेल, डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, आजारी पडले, डॉक्टर काय म्हणतो तपासल्यानंतर तुम्ही आजारी आहात. आणि मग नंतर काय आपण असं म्हणतो का अरे नाही तो डॉक्टर मला आजारी आहे म्हणतो, तो डॉक्टर बरोबर नाही, तो डॉक्टर हा रोगवादी आहे, मला रोगी आहे म्हणतो, तो डॉक्टर रोगवादी आहे, असं आपण म्हणतो का? नाही. उलट आपण त्याची प्रशंसा करतो, अरे वा याने बरोबर ओळखलं. मग तो तुम्हाला विचारतो मग तुम्ही काल कुठे गेले होते? तुमचं जर डोकं दुखत आहे तर तुम्ही काल कुठे गेले होते? मग त्याला आपण कारण सांगतो. तुम्ही काय खाल्लं होतं त्याचं आपण त्याला कारण सांगतो. मग जे आपण कारण सांगतो की आपण इकडे गेलो तिकडे गेलो किंवा मग हे खाल्लं ते खाल्लं, त्या कारणांवरून तो डॉक्टर सांगतो की हा बरोबर आहे, तुम्ही काल भिजले किंवा काल तुम्ही आंबट खाल्लं, त्यामुळे ह्या कारणामुळे तुम्हाला हा रोग जळला. बरोबर आहे की नाही? मग त्या कारणांचा निरोध करायचा आहे. बरोबर आहे? तो डॉक्टर शोध लावतो की त्या कारणांचा निरोध करायचा आहे. आणि निरोध करण्याचा मार्ग कोणता आहे? मग हे गोळ्या घ्या, हे गोळ्या औषधी घ्या, एक टाइम हे एक टाइम ते. बरोबर आहे? हे सुद्धा 4 आर्य सत्य आहेत. म्हणजे भगवान बुद्ध सुद्धा एक डॉक्टर होते. भगवान बुद्धाने चेकअप केलं या जीवनाचं, या शरीराचं चेकअप केलं आणि मग त्याला समजलं अरे ह्या जीवनामध्ये दुःख आहे. तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा, हे सत्य आहे, हे निर्विवाद सत्य आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. ह्या जीवनामध्ये म्हातारपण आहे, दुःख आहे ना, याला कोणी सुख म्हणेल का म्हातारपणाला? ह्या जीवनामध्ये आजारी पडणे हे दुःख आहे ना, ह्या जीवनामध्ये मृत्यू येणे हे दुःख आहे. प्रिय व्यक्तींचा वियोग होणे अरे हे सुद्धा दुःख आहे. अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे अरे हे सुद्धा दुःख आहे. मनासारखं न होणे अरे हे सुद्धा दुःख आहे. अरे ह्या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे. अगदी एका डॉक्टरांप्रमाणे भगवान बुद्धाने दुःखाचं अस्तित्व सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही तर त्या दुःखाचं कारण सुद्धा भगवान बुद्धाने स्पष्ट केलं आणि त्या कारणांचा निरोध सुद्धा करता येतो हे सुद्धा भगवान बुद्धाने स्पष्ट केलं. आणि जे दुःख नष्ट करण्याचं असेल, ते कारण नष्ट करायचे असेल
तर ते दुःख निरोध गामिनी पटिपदा हे सुद्धा भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांना जे विद्वान जन दुःखवादी म्हणतात ते म्हणजे खोटं ठरते. भगवान बुद्ध हे सत्यवादी आहेत. जसं तुम्ही त्या डॉक्टरांना किती म्हणा तो रोगवादी आहे रोगवादी आहे, अरे तुम्हाला रोग आहे ना, हे सत्य आहे ना, तुम्ही सत्य स्वीकार करायला पाहिजे. भगवान बुद्धाने दुःख सांगितलं कारण ते निर्विवाद सत्य आहे आणि म्हणूनच भगवान बुद्ध हे सत्यवादी ठरतात. तुम्ही हे स्वीकार करा अथवा करू नका, परंतु भगवान बुद्ध हे सत्यवादी आहेत. जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे हे निर्विवाद सत्य आहे. हे सर्व स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यामुळे दुसऱ्या प्रश्नाचंही स्पष्टीकरण तुम्हाला या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे, तिसरा प्रश्न हा पुनर्जन्मा संदर्भामध्ये आहे. तिसरा प्रश्न आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म याबद्दलचा आहे. हा सुद्धा प्रश्न असा आहे की आजही म्हणजे हे जे आहे ना पुनर्जन्म, आत्मा, परमात्मा याबद्दल सुद्धा आजही गोंधळ आहे. बौद्ध लोकांमध्ये, बौद्ध विद्वानांमध्ये आजही गोंधळ आहे. या पुस्तकामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्पेशल चॅप्टर आहे पुनर्जन्माबद्दलचा. ज्यांनी या पुस्तकाचं अध्ययन केलं असेल यामध्ये एक स्पेशल चॅप्टर आहे पुनर्जन्म कुणाचा आणि पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा. अरे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्जन्माबद्दल एवढं स्पष्ट लिहिलेलं आहे, मग आपण कोण आहोत, आपण कोण या गोष्टीवर टीका करणारे, हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे ना. पण भगवान बुद्धाने शिकवलेला पुनर्जन्म किंवा ज्याला म्हणूया आत्मा, परमात्मा ह्या बाबी जे स्पष्ट केलेल्या आहेत याचं आपण अध्ययन करणं गरजेचं आहे ना. मग पुनर्जन्म सिद्धांत भगवान बुद्धाने कसा स्पष्ट केला हे आपल्याला समजलं पाहिजे. ॲक्च्युली ह्या बाबतीमध्ये म्हणजे हे जे शब्द आपल्या कानावरती पडतात तर गोंधळ का होतो माणसाचा याचं सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. याला टर्मिनॉलॉजी असं म्हणतात. टर्मिनॉलॉजी इंग्लिशमध्ये म्हणतात टर्मिनॉलॉजी, किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणतात विशेष शब्दसूची. पुस्तकामध्ये असते ना विशेष शब्दसूची, म्हणजे तो जो लेखक असतो ना पुस्तकाच्या सुरुवातीला किंवा पुस्तकाच्या शेवटी एक टर्मिनॉलॉजी स्पष्ट करीत असतो. म्हणजे ह्या पुस्तकामध्ये जे असे काही विशेष शब्द आहेत की ज्या शब्दांचा अर्थ असा आहे, तर ही टर्मिनॉलॉजी आपल्याला न समजल्यामुळे या ठिकाणी गोंधळ झालेला आहे. त्या संदर्भातला एक चॅप्टर सुद्धा यामध्ये आहे, त्याला मला वाटते पारिभाषिक शब्दामुळे होणारे गोंधळ असा एक स्पेशल चॅप्टर आहे. जसं एक शब्द आहे भगवान आहे ना, बुद्धांना सुद्धा आपण भगवान म्हणतो. भगवान हा एक शब्द आहे, विशेष पारिभाषिक शब्द आहे. मग काही लोकांना असं वाटते अरे भगवान, मग भगवान म्हणलं की ते दुसरं आठवलं आपल्याला काय, ते दुसरे जादूटोणा करणारे, ते आकाशामध्ये फिरणारे, ते स्वर्गामध्ये राहणारे, ते चमत्कार करणारे, ते भगवान आठवतात. मग आम्हाला प्रश्न विचारतात की भंतेजी म्हणजे बुद्धांना आपण भगवान म्हणतो पण भगवान तर ते तसे असतात, ते चुकीचं नाही का? अहो त्यांना ती टर्मिनॉलॉजी समजलेली नाहीये, भगवान या शब्दाचा अर्थ समजलेला नाहीये. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी स्पष्ट करतात, या पुस्तकामध्ये एक स्पेशल चॅप्टर आहे की ज्या वेळेस आपण एखादा शब्द आपल्या संस्कृतीमध्ये वापरतो त्यावेळेस त्या शब्दासोबत त्या शब्दाचा अर्थही बदलला पाहिजे. जर अर्थ बदलला नाही तर गोंधळ होतो. म्हणजे भगवान हा शब्द हिंदू धर्मात वापरलेला आहे, पण त्या ठिकाणी तो शब्द त्या शब्दाचा अर्थ वेगळाच आहे, बरोबर आहे. पण ज्या वेळेस तोच शब्द आपण आपल्या संस्कृतीमध्ये वापरतो तर बाबासाहेबांनी जसं म्हटलेलं आहे की त्या शब्दासोबत त्या शब्दाचा अर्थही बदलला पाहिजे. जर अर्थ बदलला नाही तर गोंधळ होतो. आणि त्यामुळे भगवान या शब्दाचा तोच जुना अर्थ पकडतो आपण आणि त्या अर्थाने म्हणतो की बुद्धांना भगवान कसं काय म्हटलं. अहो तर भगवान भग म्हणजे भग्न करणे, वान म्हणजे वासना, विकार. ज्यांनी आपले विकार भग्ग केले तो भगवान झाला. तर भगवान बुद्ध भगवान आहेतच ना, ज्यांनी आपले विकार नष्ट केले. अगदी ह्याच टर्मिनॉलॉजी मधला एक शब्द आहे पुनर्जन्म. पुनर्जन्म, मग हिंदू धर्मात सुद्धा पुनर्जन्म शब्द वापरलेला आहे.
मग लोकांना असं वाटतं की भंतेजी भगवान बुद्ध तर आत्मा मानित नाही. बरोबर आहे, भगवान बुद्ध तर आत्मा मानित नाही पण पुनर्जन्म मानतात. मग हिंदू धर्मात तर असं सांगितलेलं आहे की मनुष्य मेल्यानंतर शरीर मरतं, मग शरीर तो जो आत्मा आहे आत्मा मरत नाही, आत्म्याचा पुनर्जन्म होतो. मग भगवान बुद्ध जर आत्मा मानित नाही तर पुनर्जन्म कसा काय मानतात? कारण आत्म्याशिवाय ते पुनर्जन्म होत नाही. हा सर्व गोंधळात टाकणारा प्रश्न आहे, एवढा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. आजही आजच्या या तारखेला सुद्धा खूप गोंधळ झालेला आहे या प्रश्नामुळे. तेव्हा आम्ही त्याला थोडं स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. हा एक टर्मिनॉलॉजी आहे. ज्या वेळेस आपण तो शब्द बौद्ध धर्मात किंवा आपल्या संस्कृतीमध्ये वापरतो त्यावेळी त्या शब्दाचा त्याचा अर्थही बदलला पाहिजे. म्हणजे कोणता अर्थ? की भगवान बुद्धांनी जो पुनर्जन्म सांगितलेला आहे हा पुनर्जन्म आत्म्याचा पुनर्जन्म नाहीये. कारण आत्मा नाहीच आहे, आत्म्याचं अस्तित्व भगवान बुद्धांनी नाकारलेलं आहे. आत्मा नाहीये. मग आत्मा नाही आहे तर पुनर्जन्म कसा? तर भगवान बुद्ध त्याला पुनर्भव असं म्हणतात. नॉट रिबर्थ, नॉट रिबर्थ म्हणजे रिबर्थ नाही, रिबिकमिंग. इंग्लिशमध्ये त्याला रिबिकमिंग म्हणतात. म्हणजे हे आपले जे शारीरिक घटक आहेत या शारीरिक घटकांचं विघटन झाल्यानंतर जेव्हा परत हे शारीरिक घटक एका ठिकाणी येतात, पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे 4 घटक एका ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी भव निर्माण होते. त्यालाच पुनर्भव असं म्हटलेलं आहे. आणि यालाच पुनर्जन्म या शब्दाने आपण स्वीकार करायला पाहिजे. हा अर्थ आपण स्वीकार करायला पाहिजे. केवळ एवढ्यामुळेच नाही, खूप डीप सिद्धांत आहे. आपण सर्व बुद्धिजीवी लोक आहात तर आपण खूप चांगलं याचं अध्ययन करायला पाहिजे की बौद्ध धर्मामध्ये पुनर्भव किंवा ज्याला आपण पुनर्जन्म असं म्हणतो हे कसं आहे हे भगवान बुद्धांचं तत्वज्ञान आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण या ग्रंथाचं पठन करूया तर या ग्रंथामध्ये एक स्पेशल चॅप्टर आहे, एक स्पेशल चॅप्टर आहे पुनर्जन्म कुणाचा आणि पुनर्जन्म कोणत्या वस्तूंचा. एक स्पेशल चॅप्टर आहे. ते चॅप्टर जेव्हा आपण वाचूया तेव्हा पुनर्जन्म किंवा पुनर्भव हे कसा होतो त्याचं स्पष्टीकरण अगदी बाबासाहेबांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाप्रमाणे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. केवळ या ठिकाणी या प्राकथनामध्ये हा प्रश्न आपण समजून घेत आहोत की गोंधळात टाकणारे जे काही प्रश्न आहेत त्यापैकी हा एक प्रश्न आहे. कोणता? पुनर्जन्म आणि आत्मा. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर पुढे स्पष्ट करतात की चौथा प्रश्न भिक्खू संबंधी आहे. हा सुद्धा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. काही विद्वान लोक असं स्पष्ट करतात की ज्या अर्थी भगवान बुद्ध म्हणजे त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं होतं, ते दुःखमुक्त झाले होते, ते जीवनमुक्त झाले होते, मग त्यांना भिक्खू निर्माण करण्याची गरज का पडली? म्हणजे भिक्खू म्हणजे भंतेजी, त्यांना भगवान बुद्धांना भिक्खू निर्माण करण्याची गरज का पडली? कारण भगवान बुद्ध तर जीवनमुक्त झाले होते, दुःखमुक्त झाले होते. आता जीवनापुढे त्यांचा असा कोणता उद्देश यायला नव्हता, मग त्यांनी बौद्ध भिक्खूंची म्हणजे भिक्षूंची निर्मिती का केली? हा सुद्धा प्रश्न आहे. भिक्खू निर्माण करण्यात बुद्धाचा काय उद्देश होता? एक परिपूर्ण पुरुष निर्माण करणे हा हेतू होता काय? बाबासाहेब स्पष्ट करतात की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेला त्यांचा मित्र, मार्गदर्शक, समाजसेवक, एक तत्वज्ञ असलेला समाजसेवक निर्माण करण्याचा हेतू होता का? बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात इथे की भगवान बुद्धांनी भिक्खूंची निर्मिती का केली? हा एक अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे. जर भिक्खू हा केवळ परिपूर्ण पुरुष असेल, परिपूर्ण पुरुष म्हणजे दुःखमुक्त झालेला, अरहंत झालेला, तर बौद्ध धर्माच्या प्रसाराला तो उपयोगी होत नाही. कारण जरी तो परिपूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुष आहे. कारण तो स्वतः दुःखमुक्त झालेला आहे. त्याच्या दुःखमुक्तीमुळे इतरांचं भलं काय झालं? एक चिकित्सा बाबासाहेब या ठिकाणी करतात. जर एक बौद्ध भिक्खू ध्यान, मनन, चिंतन करून दुःखमुक्त झाला तर त्या दुःखमुक्तीचा समाजाला किंवा लोकांना, जनतेला त्याचा लाभ काय आहे? एक अशी चिकित्सा बाबासाहेब या ठिकाणी करतात.
उलट पक्षी जर तो समाजसेवक असला, बघा, उलट पक्षी जर तो समाजसेवक असला तर तो बौद्ध धर्मास आशाजनक होऊ शकेल. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रश्नाचं अशा प्रकारचं स्पष्टीकरण केलेलं आहे की भगवान बुद्धांनी भिक्षूंची निर्मिती केली, त्यामागे त्यांचा उद्देश काय होता तर एक उत्कृष्ट समाजसेवक, म्हणजे एक असा समाजसेवक ज्याने सर्वस्व त्यागून संपूर्ण जीवन हे समाजसेवेसाठी वाहिलेलं आहे. आजही बघा आपले बौद्ध भिक्षू हे सर्वस्व त्यागून संपूर्ण जीवन हे समाजासाठी त्यांनी वाहिलेलं आहे. ते समाजाची धम्मा उपदेश करून सेवा करतात, लोकांना दुःखमुक्तीचा ज्ञानाचा उपदेश करतात. आता मी जर या ठिकाणी एक बौद्ध भिक्षू तुम्हाला धम्माचा उपदेश करीत आहे, हा तुमचा लाभ नाही का? हा तुमचा लाभ नाही का? जर मी असा विचार केला की मला बस ध्यान मनन चिंतन करायचं आणि मला दुःखमुक्त व्हायचं, तर मी माझ्या त्या चिंतनामध्ये थोडा कुठेतरी स्वार्थ दिसतो की माझंच भलं होत आहे, माझंच मंगल होत आहे, समाजाचं काय? मग ज्या वेळेस एक बौद्ध भिक्षू ध्यान मनन चिंतन करून दुःखमुक्त तर होतोच, पण समाजाला सुद्धा जनतेला सुद्धा तो धम्माचा उपदेश करतो, दुःखमुक्तीचं ज्ञान सांगतो, ते त्यांचा लाभ आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांनी इथे स्पष्ट केलेलं आहे की जर म्हणजे कोण तो बौद्ध भिक्षू समाजसेवक असेल तर तो बौद्ध धर्मास आशाजनक होऊ शकतो. म्हणजे बाबासाहेबांना बौद्ध भिक्षू निर्माण करण्यामागचा उद्देश उत्कृष्ट समाजसेवक हा आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी बौद्ध भिक्षू जे निर्माण केले हे समाजाची सेवा करण्यासाठी केलेले आहेत. बघा 1-2-1.5 वर्षांपूर्वी जेव्हा करोनाचा काळ मिळाला होता, ऐकणे लॉकडाऊन झालं होतं, तर आमच्यापैकी बऱ्याच भिक्षूंनी स्वतःची पर्वा न करता ते रस्त्यावर उतरले, समाजामध्ये गेले, जे भुकेले लोक होते त्यांच्यापर्यंत गेले, त्यांना अन्न दिलं, त्यांना सहारा दिला, त्यांना औषधी वाटप केल्या. आम्ही सुद्धा हे काम केलेलं आहे. ही समाजसेवा नाही तर काय आहे की नाही? म्हणजे बौद्ध भिक्षू हा उत्कृष्ट समाजसेवक आहे, जो संपूर्ण जीवन, संपूर्ण दिवस, संपूर्ण वेळ केवळ समाजाची सेवा करीत असतो. अशा प्रकारे एक उत्कृष्ट समाजसेवक निर्माण करणे हा उद्देश भगवान बुद्धांचा होता बौद्ध भिक्खू निर्माण करण्यामागे. अशा प्रकारे याही प्रश्नाचं स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. तेव्हा बांधवांनो, आज या प्राकथनाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण कसं केलेलं आहे हे पुस्तक वाचल्यानंतर, चिंतन केल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला होईल, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे आपण सर्व या प्राकथनाचं पठन करावं, समजून घ्यावं, त्याचं चिंतन करावं आणि या पुस्तकाचं म्हणजे पुन्हा चांगलं वाचन करून त्या प्रश्नांबद्दल आपण स्वतः चिकित्सक बुद्धीने त्याचं स्पष्टीकरण करावं आणि त्याबद्दल आपण जागृत राहावं. अशा प्रकारची एक आशा मी आपल्या सर्वांप्रती या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांबद्दल या ठिकाणी मंगलकामना अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.